देवेंद्र फडणवीसांची ही नवी चाल. सचिन वाजेंच्या आरोपावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आज मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीए कडून पैसे घ्यायचे. या संदर्भात सर्व पुरावे सीबीआय कडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे, असा आरोप सचिन वाजे यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला. या आरोपानंतर आता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी 4-5 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले आहेत, जी वस्तुस्थिती मी समोर आणली होती, कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी मी प्रतिज्ञापत्र करून द्यावं, यासाठी माझ्या समोर जो प्रस्ताव आणला होता, ही गोष्ट ज्यावेळी मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणली, त्यानंतर आता सचिन वाजेंच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. ही देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे, असे आरोप अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर केले. मुंबई उच्च न्यायालयाने सचिन वाजेंबद्दल हे स्पष्ट केलं होतं की ही व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे. आतापर्यंत 2 खुनाच्या गुन्ह्यात सचिन वाजेंना अटक करण्यात आली. आताही एका खुनाच्या गुन्ह्यात ते तुरुंगात आहेत. सचिन वाजे हे विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाहीत, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मग अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाजेला हाताखाली धरून देवेंद्र फडणवीस हे माझ्यावर आरोप करायला लावत आहेत. त्यामुळे मी जनतेला हे सांगू इच्छितो की मी जे आरोप देवेंद्र फडणवीसांवर केले आहेत, त्यामुळे त्यांनी सचिन वाजेला माझ्यावर आरोप करायला सांगितले आहेत, असा आरोप अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला. अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.